हॅलो माय पीपल, कसे आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर ब्लॉगची सुरुवात करत आहे दुपारची. आमच्याकडे खूप जास्त पाऊस पडतोय, त्याच्यामुळे वातावरण असं एकदम थंड थंड झालेलं आहे. एकदम भक्कास पण वाटतंय आणि त्याच्यामुळे सगळं सगळं लेट होतंय. आणि जस्ट मी नाश्ता करून आली आहे. मी साबुदाणा खिचडी बनवली आहे, जे की मी काही रेकॉर्ड केलं नाही. खूप याच्यामध्ये होती मी काय म्हणतात ना, रशमध्ये होती, त्याच्यामुळे साबुदाणा खिचडी जस्ट बनवली आणि आम्ही सगळ्यांनी ती खाल्ली. तर बघत राहा तुम्ही हा व्हिडिओ. जर तुम्ही माझा व्हिडिओ फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका, आणि जर यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डू सपोर्ट गाईज, स्टे ट्यून. चला तर आम्ही निघालो होतो फिरायला. तर 2 दिवस आम्हाला जरा जास्तच बोर झालं घरामध्ये. सॅटर्डे संडे वीकेंड असल्यामुळे, आणि बाहेर वातावरण खूपच असं, पाऊस तर पडत नव्हता एवढा, बट असं नुसतं दूर 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 झालेलं होतं. हे तुम्ही बघू शकता, वरती आकाश पण मोकळं नाही, ऊन सुद्धा पडत नव्हतं. घरामध्ये एकदम बोर झालेलं होतं आम्ही, आणि जरा म्हटलं जाऊ फिरून येऊ, जरा एक चक्कर मारून येऊ गाडीवर, जरा लॉंगचा जरा बरं वाटेल. तर आम्ही निघालो होतो. जवळच पेट्रोल पंप आहे, पेट्रोल टाकून घेतलं, हवा वगैरे चेक करून घेतली आणि निघालो होतो. तर इथे बघा, आम्ही चष्मे घेतले. स्पृहाला एक घेतला चष्मा, मीन्स गॉगल घेतले दोघांना पण, स्पृहाला आणि तिथे पप्पांना. आणि हा एक अजून घेतला तिला हातात एक, आणि अजून हा एक, आणि मिस्टरांचा बघणं चालू होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही एक फायनल केला, जो की हा आहे. हा जास्त आवडला आम्हाला सगळ्यांना, तोच घेतला आम्ही. हे बघा, त्यांना छान पण दिसतोय, आणि जरा तिथे लाईटचा याच्यामुळे पण छान दिसतोय त्यांना, फेसला सूट करत चष्मा होतं. लावून कसे दिसतंय? त्यानंतर आम्ही जरा पुढे आलो तर शेतकरी आक्रोश मोर्चा होता. शरद पवार लीड करत होते त्याला. आणि माझं काही इंटेन्शन नव्हतं रेकॉर्ड करायचं, बट ना मी योगायोगाने तिथे पोहोचलो आम्ही. आणि थोडंसं फसलो, आम्हाला गाडी काढायला जागा नव्हती, गर्दी फार होती. तर मग म्हटलं जरा रेकॉर्डच करून घ्यावा. तर इतके पोलीस, इतके, ओ माय गॉड, वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये सगळे माणसं बाया वगैरे आलेले होत्या, आदिवासी वगैरे असा लुक करून आलेले होते, गेटअप. प्रत्येक जण आपापल्या ट्रेडिशन मध्ये आलेले होते. तर त्याच्या इकडे तिकडे, एका याच्यात तर काही क्यू मध्ये नव्हते, बट त्याच्या इकडे तिकडे होते जरा असे. काही रेकॉर्ड झालं, काही रेकॉर्ड झालं नाही. तर योगायोगाने आम्ही नेमकं फसलो, आणि आमचा तो रेग्युलर रूट असल्यामुळे कळतच नव्हतं आता जायचं कसं, जरा फसून गेलो होतो. काढली कशी तरी गाडी आम्ही बाहेर. हे बघा इथे होऊन गेलेलं होतं सगळं, आम्ही नंतर आलो तिथे. सगळेजण आपापल्या रस्त्याला लागलेले होते, बट रस्ते बंद झालेले होते ना, बॅरिकेड वगैरे लावलेले होते. आणि मेन क्वेश्चन इज व्हॉट, की आम्ही इथे का आलो. तर मला माईक वगैरे घ्यायचा होता जरा, की मला ना थोडासा रेकॉर्डिंग मध्ये इश्यू येत होता. माझा आवाज खूप बारीक यायचा, त्याच्यामुळे ते चांगलं नाही वाटायचं. मग एका ठिकाणी आम्ही घेतलेच, माईक पण घेतले. आणि जरा मोबाईलला कव्हर वगैरे टाकायचं होतं मला, स्क्रीन गार्ड वगैरे सगळ्या गोष्टी त्या आम्ही केल्या. आणि मग घरी आलो. खूप खूप किचकट काम असतं ते, ट्रायल घेऊन वगैरे मग घेतलं मी गोष्टी. आणि एवढी शॉपिंग करून मग आलो आम्ही आमच्या आमच्या घरी. हा व्हिडिओ मी असाच रेकॉर्ड केला, जस्ट बघू म्हटलं कशी दिसते. हे गाईस, तर आता रात्रीचा मेनू आहे बोंबलाचा ठेचा. तर हे बघा, मी बोंबील घेतले. ॲक्च्युली चटणी बनवायला खूप छान असतात बारीकच बोंबील, आणि जर भाजी करायची असेल तर जाड बोंबील घ्यायचे असतात. तर आम्ही बारीक बोंबील आणले आहेत. आता मी त्यांना नाही भाजून थोडेसे, आणि मग ठेचून मग त्यांचा ठेचा बनवणार आहे. दाखवते तुम्हाला स्टेप बाय स्टेप. पीठ मळून रेडी आहे चपाती करण्यासाठी. आणि हे बघा, अशा प्रकारे मी ठेचून घेतले होते. आणि त्याच्यानंतर मग त्याला फ्राय करून घेतलं तेलामध्ये. हे बघा, असं विसरून गेली ती व्हिडिओ शूट करायला त्याच्यामुळे. आणि हे स्पृहाची पावभाजी. ही गाई